जर तुम्हाला खरंच तुमचं आयुष्य बदलायचं असेल ना आणि तुम्ही थोडं जरी सिरियस असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही दरवर्षी नवीन गोल्स बनवता, नवीन प्रॉमिसेस करता, पण काही दिवसातच ते सगळं सोडून देता का? कारण तुम्हाला एका दिवसातच सगळं आयुष्य बदलायचं असतं, पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या सवयी बदलायलाच तयार नाही आहात. जर तुमच्या रोजच्या सवयीच खराब असतील तर कुठलंच मोटिवेशन तुम्हाला कधीच कामी येणार नाहीये. जे तुम्हाला बनायचं आहे ना ते खूप मोठ्या डिसिजन्समुळे नाही होणार आहे, ते त्या छोट्या छोट्या चॉईसेसमुळे होणार आहे ज्या तुम्ही रोज करता. जेव्हा तुम्हाला कोणीही बघत नसतं, जेव्हा तुमचा मूड नसतो, जेव्हा तुमच्यात एनर्जी नसते, तेव्हा तुमची खरी आयडेंटिटी बनते. सो आज मी तुम्हाला 7 प्रॅक्टिकल हॅबिट्स सांगेन ज्या सायंटिफिकली प्रूव्हन आहेत आणि त्यातली प्रत्येक हॅबिट ना तुमची एनर्जी, कॉन्फिडन्स, फोकस 10 पटीने वाढवेल. आणि 6वी आणि 7वी हॅबिट तर सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे, त्यामुळे ती तर अजिबात मिस करू नका. सो लेट स्टार्ट विथ हॅबिट नंबर 1, कंट्रोल युअर मॉर्निंग. जर तुमची मॉर्निंगच कंट्रोलमध्ये नसेल ना तर तुमचं लाईफ पण कंट्रोलमध्ये नाही येणार. बरेच लोक सकाळी उठल्यावरच ना फोन घेऊन बसतात, कोणाची तरी रील, कोणाची तरी बातमी, म्हणजे सकाळी उठल्यावरच तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात घुसताय आणि त्यावेळी तुमचा ब्रेन ना रिॲक्टिव्ह मोडमध्ये जातो, ज्यामुळे तुम्ही फोकसच नाही करू शकणार. एक सिंपल रूल बनवा, सकाळी उठल्यावर पहिला 1 तास फोन, बातम्या, सोशल मीडिया बघायच्या नाहीत. हा वेळ ना स्वतःसाठी ठेवा. पाणी प्या, व्यायाम करा, दिवसाचे गोल्स ठरवा. जर तुम्ही सकाळी डिसिप्लिन राहायला शिकलात ना तर ट्रस्ट मी, हेच डिसिप्लिन तुमचं लाईफ सेट करेल. सेकंड, मूव्ह युअर बॉडी. बॉडी आणि माइंडचं ना स्ट्रेट कनेक्शन असतं. जर तुमची बॉडी ॲक्टिव्हच नसेल तर तुमचं माइंड सुद्धा स्लो होतं, डल होतं. पण जर बॉडी ॲक्टिवेट असेल तर तुमचं माइंड सुद्धा शार्प होतं. त्यामुळे रोज 10-20 मिनिटं का असेल आपण बॉडी मूव्ह करा. स्ट्रेचिंग असेल, पुशअप असेल, वॉकिंग असेल, व्यायाम असेल, काहीही करा, पण बॉडी मूव्ह करा. आणि हे फक्त तुम्हाला फिट नाही बनवत, तर मुवमेंटमुळे आपल्या बॉडीमधले एंड्रोफिन्स आणि डोपामाइन नावाचे हार्मोन्स रिलीज होतात, जे आपला मूड आणि एनर्जी चांगली बनवतात आणि एन्झायटी सुद्धा कमी होते. आणि ह्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बॉडीला पुश करताय तेव्हा तुमचं ब्रेन डिस्कम्फर्ट चूज करायला शिकतो आणि हे तुमच्या लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये ट्रान्सफर होतं. तुम्ही मेंटली स्ट्रॉंग होता आणि हीच स्ट्रेंथ तुमच्या कामामध्ये, तुमच्या डिसिजन्समध्ये दिसायला लागते. अँड नंबर 3, रूल ऑफ 3. रोज रात्री झोपायच्या आधी ना एका वहीमध्ये 3 कामं लिहायची जी उद्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतील. पण लक्षात ठेवा, फक्त 3च कामं लिहायचे. काही लोक ना 10-15 गोष्टी लिहितात आणि त्यातली फक्त सोपी कामं पूर्ण करतात आणि त्यांना वाटतं की आपण खूप काही केले, पण ते फक्त स्वतःला बिझी दाखवतात. रिअल प्रोग्रेस तर होतच नसते. पण जेव्हा तुमच्याकडे फक्त 3च प्रायोरिटी असतात तेव्हा तुमच्याकडे क्लॅरिटी असते, तुमचा ब्रेन कन्फ्युजनमध्ये टाइम वेस्ट नाही करत आणि दिवसाच्या एंडला जेव्हा ही सगळी कामं पूर्ण होतात तेव्हा तुम्हाला नेक्स्ट लेवल सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि स्वतःवरती विश्वास सुद्धा बसेल. अँड नंबर 4, एक्झिक्यूट डीप वर्क हार्स. म्हणजे आजच्या जगात ना डिस्ट्रॅक्शन एवढं वाढलंय की प्रत्येक गोष्ट तुमचं अटेन्शन गायब करायला बसली आहे. रील्स, नोटिफिकेशन्स, मेसेजेस, कॉल्स सगळं तुमचं अटेन्शन कमी करतात. आणि डीप वर्क म्हणजे एका वेळी एकच काम करायचं, ते पण विदाउट एनी डिस्ट्रॅक्शन्स. रोज ॲटलिस्ट 1 ते 2 तास तरी डीप वर्क करा, ज्यामध्ये तुमचा फोन एकतर दुसऱ्या खोलीत असेल आणि सगळा फोकस तुमचा त्या कामावरतीच असला पाहिजे. सकाळचा जो गोल्डन टाइम असतो ना तो तुम्ही यासाठी नक्कीच वापरू शकता. स्टुडंट असाल तर सगळ्यात डिफिकल्ट सब्जेक्ट स्टडी करा, किंवा वर्किंग असाल तर सगळ्यात डिफिकल्ट प्रोजेक्ट्स असतील, काहीही काम असेल जे तुम्हाला सगळ्यात अवघड वाटते पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, ते या वेळात करून बघा. कारण जे काम तुम्ही दिवसभर काम करून सुद्धा करू शकणार नाही ते तुम्ही या कमी वेळात या डीप वर्क हार्समध्ये करू शकाल. अँड नंबर 5, कीप प्रॉमिसेस टू युअर सेल्फ. खूप सोपं आहे स्वतःशी खरं बोलणं. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना दिलेलं प्रॉमिस तोडता तेव्हा तुम्हाला वाईट वाटतं ना, गिल्ट वाटतं ना, पण जेव्हा तुम्ही स्वतःला दिलेलं प्रॉमिस तोडताय तेव्हा तुम्हाला वाईटच नाही वाटत. आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे ना, कारण याचमुळे तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो, तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो. त्यामुळे एक सिंपल रूल बनवा, खूप मोठे प्रॉमिसेस करू नका, पण जे कराल ते पूर्ण करा. जर तुम्ही एखादी गोष्ट आज ठरवताय की ही गोष्ट आज मला पूर्ण करायचीच आहे, तर आकाश पाताळ इकडचं तिकडं झालं तरी ही गोष्ट तुम्हाला आज पूर्ण करायचीच आहे. जर तुम्ही हे नाही केलं तर तुम्ही स्वतःला कधी सिरियसलीच नाही घेऊ शकणार आणि त्यामुळे स्वतःवरती तुम्ही कधी विश्वास नाही ठेवू शकणार. अँड नंबर 6, प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड. म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. आता हे ऐकायला खूप सोपं वाटतं पण हे सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. आपला ब्रेन ना नॅचरली निगेटिव्ह गोष्टींकडे अट्रॅक्ट होत असतो. याला निगेटिव्हिटी बायस म्हणतात. म्हणजे 10 चांगल्या गोष्टी विसरून जायच्या आणि 1 वाईट गोष्ट लक्षात ठेवायची. पण ग्रॅटिट्यूड या बायसला तोडून टाकतं. आणि जे लोक ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करतात ना त्यांच्या ब्रेनमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन नावाचे केमिकल्स नॅचरली वाढत असतात, ज्यामुळे त्यांच्याकडून काम जास्त होतं, ते फोकस्ड असतात आणि त्यांना प्रॉब्लेम ऐवजी ऑपॉर्च्युनिटी दिसते. सो रोज रात्री अशा 3 गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात, थँकफुल आहात, हॅपी आहात. कारण जे
लोक लाईफला ॲप्रिशिएट करतात ना, त्यांना नक्कीच लाईफकडून खूप जास्त अचीव करता येत. अँड नंबर 7, रिफ्लेक्ट अँड रिसेट. जे लोक ना कधी थांबून विचारच करत नाहीत, ते कधी ग्रोज करत नाहीत, कारण ते फक्त त्यांच्या आयुष्यात पळत राहतात, ते पण बिना डिरेक्शन. त्यामुळे रोज रात्री 5-10 मिनटं वेळ घ्या आणि स्वतःला हे 3 प्रश्न विचारा. आज मी काय चांगलं केलं, मी कुठल्या गोष्टीत अजून बेटर होऊ शकते, आणि उद्या मी कुठली गोष्ट वेगळी करेन. हे 3 प्रश्न 365 दिवस रोज स्वतःला विचारा. एका वर्षात एवढं ग्रो कराल की पूर्ण आयुष्यात तुम्ही केलं नसाल. आणि रिफ्लेक्ट केल्यानंतर रिसेट करा. आज केलेल्या चुका इथंच सोडा आणि उद्या एक नवीन दिवस आहे, एक नवीन चान्स आहे, तो घ्या आणि त्या चुका सुधारा. या 7 गोष्टी काही मॅजिक नाही आहेत. एक दिवस फॉलो करून काहीच बदलणार नाही आहे. जर तुम्ही रोज कन्सिस्टंटली फॉलो केलं ना, तर 30 दिवसांमध्ये तुम्हाला स्वतःमध्ये फरक जाणवेल आणि 60 दिवसांमध्ये लोक तुमच्यातला फरक नोटीस करायला लागतील. आयुष्यात मोठं काहीतरी मोठ्या गोष्टींमुळे नाही होत, तुम्ही रोज केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे होतं. ती प्रत्येक सकाळ जेव्हा तुम्ही आळस सोडून उठायचा डिसिजन घेता, तो प्रत्येक मुवमेंट जेव्हा तुम्ही फोन सोडून तुमचं काम करता, ती प्रत्येक रात्र जेव्हा तुम्ही स्वतःला दिलेलं प्रॉमिस पाळता, हे छोटे मुवमेंट्स आहेत जे हळूहळू तुमची लाईफ चेंज करतात. सो 90% लोकांसारखं तुम्हाला फक्त स्क्रोल करायचं आहे की पुढे जाऊन स्वतःला प्रूव्ह करायचं आहे? चॉईस इज युअर्स. त्यामुळे आत्ताच कमेंट करा, आय एम रेडी टू चेंज माय लाईफ, आणि एक स्टेप उचला तुमचं लाईफ चेंज करण्यासाठी. And just come on, yeah, you can do it. You are much capable than you think of yourself. Just do it.